नमस्कार, मी विशाल काशीकर. आपण साधारण 22व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतो. मग या आशेने नोकरी सुरू करतो की आता आपला संघर्ष संपला. पण आपल्याला हळूहळू रियालिटी चेक मिळायला लागते आणि मग लक्षात येते हा तर संघर्ष 2.0 आहे. करिअर, घर, कुटुंब, मुलं, EMIs 40च्या आसपास येईपर्यंत आपण पूर्णपणे थकलेलो असतो. यातच कोणी सबॅटिकल घेण्याचा प्रयत्न करतं, कोणी करिअर बदलतं, तर कोणी त्याच नोकरीमध्ये अडकून मिडलाईफ क्रायसिसमध्ये जातो. आज आपण याच ट्रेंडच्या पुढच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे फायर. जगभर बघितलं तर रिटायरमेंटची मर्यादा फार जास्त आहे. अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स लोक 67व्या वर्षापर्यंत काम करतात. भारतामध्ये मात्र 60व्या वर्षी रिटायरमेंट मिळते. तर ही चर्चा अशी आहे की पुढे जाऊन 70पर्यंत काम करायला लागू शकतं. इकडे भारतीय तरुण फायरबद्दल बोलत आहेत कारण त्यांना समजलं आहे की जर पूर्ण आयुष्य नोकरीच करत राहिलो तर स्वतःसाठी आयुष्य जगणार कधी. म्हणूनच आता रिटायरमेंटची कल्पना बदलत आहे. व्हरांड्यात झुलणाऱ्या खुर्चीऐवजी गोव्याच्या बीचवर जॉगिंग करणारे तरुण कपल, ही आहे रिटायरमेंटची नवीन व्याख्या. या संकल्पनेची खरी सुरुवात 1992 साली झाली, जेव्हा युअर मनी युअर लाईफ हे पुस्तक आलं. या पुस्तकाने फायनान्सच्या दुनियेत खळबळ उडवली. तरुणांना वाटू लागलं जर फायर साध्य झालं तर वेळ, पैसा आणि आयुष्य या सगळ्यावर आपलं नियंत्रण असेल. सकाळचा अलार्म, ट्रॅफिक आणि लॅपटॉपपासून मुक्ती. पेन्शनपेक्षा आपल्या पॅशनचा विचार करण्यासाठी वेळ. ऑफिसला जावं लागणार नसेल तर कुटुंबासाठी किती वेळ मिळेल विचार करा. भारतामध्ये ही कल्पना यायला तसा वेळच लागला. 2023च्या सर्व्हेनुसार 67% भारतीय लवकर रिटायर व्हायचं स्वप्न पाहतात. 30 ते 35 वयापासून लोक फायनान्शियल इंडिपेंडन्सकडे गंभीरपणे पाहू लागले आहेत. काही लोक सांगतात रिटायरमेंटच्या वेळेस त्यांच्याकडे 3, 5, 10 कोटीपेक्षा जास्त बचत होती. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, फायर नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा. मी म्हणेन तुमचा वार्षिक खर्च काढा आणि त्याला 25ने मल्टिप्लाय करा. जर वार्षिक खर्च हा 6 लाख असेल तर तुमचा फायर नंबर 1.5 कोटी असेल. मग 25नेच का मल्टिप्लाय करायचं? कारण की त्याचा संबंध आहे 4% रूलशी. या नियमानुसार तुम्ही दरवर्षी इन्व्हेस्टमेंटमधनं 4% काढू शकता. आणि जर तुम्ही असं करत राहिलात तर तुमचा पैसा कधीच संपणार नाही. पण लक्षात ठेवा, प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. फायर तुम्हाला 9 to 5 पासून मुक्ती देऊ शकते, पण त्याची दुसरी बाजू आहे लवकर टार्गेट गाठण्यासाठी लोक स्वतःवर प्रचंड ताण घेतात आणि बर्नआउटचे बळी ठरतात. पैसा मिळतो पण तिथपर्यंत पोचेपर्यंत आयुष्य जगायला विसरून जातात. म्हणून लक्षात ठेवा, फायर प्रेरणादायी जरूर आहे पण ते शॉर्ट टर्म नाही. एकंदरीत लक्षात ठेवा, आयुष्य तुमचं आहे, पैसा महत्त्वाचा आहे, पण आयुष्याचं अंतिम ध्येय हे फक्त पैसा नाही. जेव्हा 60-70व्या वर्षी आपण मागे वळून पाहू तेव्हा आपल्याला असं वाटायला हवं की आपण फक्त पैसा कमवला नाही तर आपण मनापासून जगलो. तुम्ही किती वयात रिटायर व्हायचं ठरवलं आहे आणि कोणत्या रिटायरमेंट प्लॅनवर काम करत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि फायर इन मराठीला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.